45 चे 60 दिवसात रिझल्ट लावला, आज 103 दिवस झाले. काय करतं विद्यापीठ प्रशासन? काय करतं विद्यापीठ प्रशासन तुम्ही सांगा. आणि तुम्ही आम्हाला सांगता 10 दिवस 10 जण इथं थांबा. म्हणजे सांगा तुम्हाला सांगा डिटेल सगळ्यांच्या समोर सांगा. विद्यार्थी आलेले आहेत आज वेगवेगळ्या कॉलेजचे, सगळ्यांच्या समोर सांगा. ही पद्धत नाहीये. मी एक सांगतो, मी स्वतः विद्यार्थी आहे. मी तुमच्याकडे आलो होतो, फीस भरायला 1 दिवस लेट झाला, पर डे चार्जेस लावला होता तुम्ही. माझं रिसिप्ट आहे या वर्षी. मग तुम्ही रिझल्ट कारवाई करणार ज्यांनी डिले केलाय. लेखी आश्वासन द्या. हो देऊ. अजून पेपर बोली की नको आम्हाला लेखी आश्वासन द्या तुम्ही. आम्ही निवेदन घेऊन नाही आलो आज तुम्ही आम्ही जे निवेदन दिलंय त्याच्याबद्दल काय ऍक्शन घेतली ते सांगा. तुम्हाला निवेदन दिलेलं आहे आम्ही. कधी दिले निवेदन नाही दिलं का रे? तुमच्याकडे आला नाही, तुम्ही म्हणजे फॉरवर्ड नाही केलं तुमच्याकडे. परवाच्या जेव्हाचे स्टेटस होतं तुला माहिती आहे, एमए चे रिझल्ट आपले सगळे लागले. सर एमए जाऊ दे, 103 दिवस झाले. एमएचे रिझल्ट 103 दिवस लेट का लागतात, मला याच्याबद्दल प्रश्न आहे सर. त्या दिवशी जे निवेदन दिलंय ना, त्या निवेदनाला अनुसरून मी बोलतोय. नंबर 1, त्या दिवशी रिझल्ट फक्त 2 ते 4 याचे झाले होते पीजीचे रिझल्ट. त्या स्टेटस दाखवलं ना. आणि त्याच्यानंतर आज सगळे पीजीचे एमएचे रिझल्ट निघालेले आहेत, नेटवर रिझल्ट आहेत, तुम्ही बघू शकता. आता सर 103 दिवस विद्यापीठाला सर शिस्त शिकू नका आम्हाला. तुम्ही ग्रुपून बोलता, तुम्ही कामात पण फ्रंट राहा लक्षात. आणि आम्ही तुमच्या आवाजाला घाबरत नाही, लक्षात ठेवा. तुमच्या आवाजाला आम्ही घाबरत नाही. विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही काय केलं? तुम्ही मला सांगा की किती प्राध्यापकांनी, किती लोकांनी त्या प्राध्यापक नाही कारवाई करा, त्वरित कारवाई करावी. शिक्षकांचा तुटवडा कमी नाही असं नाही ना. आता भरपूर उतरडा आला शिक्षकांचा, असं झालं. दुसरे शिक्षक तिथं जे तपासत नाही ते पेपर काढून टाका, अशी कडे कारवाई करायची. प्राध्यापक कमी असतील आम्ही पुन्हा तोंडावर बघायचं. खुर्चीवर बसू देणार नाही, तुमच्या हक्कालपट्टी केल्याशिवाय शांत राहणार नाही. आलं लक्षात? आपल्याला जर जमत नाही ना, आपण त्या पदावर नाही बसलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला जर न्याय देता येत नसला विद्यार्थ्यांना तर 103 दिवस झाला, रिझल्ट किती दिवसात लागले पाहिजे? आणि आम्हाला शिस्त शिकवताय तुम्ही. शिस्त बघा विद्यापीठ किती पाहतं. पीजीचे एमएचे रिझल्ट लागले. विनोद तावडेला अक्कल नाही, कसले कुणाला बसवतात खुर्चीवर. एमएची यादी मागून विद्यापीठाचे कुलगुरू भाषण करतात. लाज वाटली पाहिजे विद्यार्थ्यांचा रिझल्ट नाही इतके दिवस लावत. म्हणजे काय तर स्टेटमेंट काढावं. विनोद तावडे उद्या येणार नांदेडमध्ये, गाडी अडवून त्यांना निवेदन द्या. परीक्षा नियंत्रकाच्या हक्कालपट्टी करा ताबडतोब. काही करू नाही द्यायचं महाराष्ट्रात कुठं. 103 दिवस झालं, लाज वाटली पाहिजे विद्यापीठाला. त्यांच्यावर कारवाई करा. आम्हाला तुम्ही दाखवा किती जणांना नोटीस पाठवल्या. दाखवा नोटीस आम्हाला किती जणांना पाठवल्या. एक सुद्धा काही सुद्धा नाही केलं. पुढे गोविंदाने तुम्ही बोलता फक्त प्राध्यापकाशी नोटीस दाखवा आम्हाला पाठवलेल्या. लागले सांगायला. प्रत्येक कॉलेजचे टीचर जर पेपर तपासत नसले, आता नवीन एक्झामची सांगा सर इतक्या दिवसात रिझल्ट लागेल, लेखी द्या आम्हाला. एक मिनिट भैया, त्याशिवाय आम्ही हे नाही करणार. एक मिनिट. एमएचे रिझल्ट लागले, एमएससीचे या आठवड्यात सगळे रिझल्ट. आम्हाला तुम्ही डेट द्या, या डेट पर्यंत रिझल्ट सगळे डिक्लेअर होतील. लेखी द्या आम्हाला, त्याशिवाय आम्ही उठणार नाही. लेखी द्या आम्हाला. त्या डेपर्यंत रजिस्टर सर तुमचा या विषयामध्ये, सगळ्या ऑफिसच्या विषयामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. अजिबात कोऑर्डिनेशन दिसत नाही. 103 दिवस झालं सर, ही पद्धत नाही. विद्यार्थ्यांना कोणी वाली आहे का नाही? विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायची वेळ आली. तुम्ही सांगा ह्या तारखेपर्यंत रिझल्ट लागतील.
आता बघा, आज सोमवार आहे, शनिवारपर्यंत result 10 ते 11 तारखेपर्यंत सगळे result लागतील. MSc चे लागले नव्हते. सर M.Com M.Com चं पण 11 तारखेपर्यंत काय अडचण नाही. म्हणजे या आणि सर ठीक आहे, तुम्ही या शनिवारपर्यंत रिझल्ट लावले आणि त्यानंतर तुम्ही लगेच फॉर्म भरायला चालू केले. एखाद्या विद्यार्थ्याचा बॅक राहिला तर रिचेकिंगला पाठवलं किंवा फोटो कॉपी जर पाठवला, त्यावेळेस जर त्याला लेट होत असेल तर आणि परीक्षा फॉर्म भरणे मुदत जात असेल तर त्याकडून असंही करा की लेट फी घेतली जाणार बघा, बघा, एक मिनिट. MSc मध्ये बायोइन्फॉर्मॅटिक्स, बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, हर्बल मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स एवढेच बॅलन्स आहे. बाकीचे सगळे नाही. सर आमचं एक म्हणणं आहे, म्हणजे काय लागले तेवढं राहू द्या. आता किती तारखेपर्यंत रिझल्ट लावणार आम्हाला? तुमचं ते सामान 11 तारखेपर्यंत द्या आम्हाला लेखी द्या, रजिस्टर आणि यांच्या सीओईचं सही घ्या आणि आमचा ते पण एखाद्या विषयाचा विषय बॅक राहिला रिचेकिंग पाठवल्यानंतर त्याचा पण तुम्ही सगळं ऍक्सेप्ट करणार होते, कारण की त्याला प्रोसिजरला 1 ते 3 महिने लागतात. एक विषय बोलताय ना, सगळेजण न बोलता एक सर, आमचं तुमची जी मागणी आहे ना, ऐका मी तुम्हाला सांगतो सर, आम्ही निवेदन घेऊन नाही आलो. आमचं म्हणणं आहे की तुम्ही रिव्हॅल्युएशन जे आता रिझल्ट लावा. परवाचं जे तुमचं एबीपीचं निवेदन सरांना मिळालंय त्याचा रेफरन्स देऊन तुम्हाला सांगतो की एवढे रिझल्ट आलेले आहे, बाकीचे या तारखेपर्यंत लागतील. आता हा जो मागणी करतोय तो मागणी नाही, आमचं डिस्कशन करतो सर. आमचं याच्यामध्ये म्हणणं आहे, आता रिझल्ट लागते, रिझल्ट लागल्यानंतर रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी याची आपण प्रोसेस कशी करणार ते आम्हाला एक्सप्लेन केली तर बरं होईल असं आमची. तुम्ही मला लेखी द्या. नाही सर, जसं रिझल्ट लागला एक मिनिट, तुमचं नाव काय? माझं नाव राम सातपुते. मला तुम्ही सांगा. राम सातपुते ऐकून घ्या. असा रिझल्ट लागला त्याच्यानंतर एक आपल्या प्रक्रियेनुसार 10 दिवसात रिव्हॅल्युएशनचा अर्ज आणा आणि आपल्या ऑर्डिनन्स प्रमाणे त्याचा रिझल्ट साधारणतः 1 महिन्यामध्ये देणं आपल्याला अपेक्षित आहे. हे बघा, रिव्हॅल्युएशन हा एक ऍडिशनल फॅसिलिटी आहे. तो तुमचा डायरेक्टच तुम्ही म्हणाल की आम्ही परीक्षा होईपर्यंत रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट द्या, ते शक्य झालं तर आम्ही प्रयत्न करणार. Please check the website of the Pune University. They declare their results within 30 days of revaluation and photocopy. We also. What also, sir? You are declaring your result after 1 and sir, तुम्ही किती दिवसामध्ये 5 दिवसात 103 दिवस लागतात रिझल्ट विद्यापीठाचे. तुम्ही पुणे विद्यापीठ पहा, कुठलं विद्यापीठ पहा सर. 103 दिवस जर रिझल्ट लागत असेल तर रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी काय देतो तुम्ही? आम्ही 30 दिवसाच्या आतच रिझल्ट दिलेले आहेत. हे मागच्या आपण समाजच्या पूर्ण 3 दिवसाच्या आत लावले रिझल्ट. सर, हे पीजीचे रिझल्ट 103 दिवस झालं का नाही लागत? तुम्ही चांगलं काम करताय त्याच्याबद्दल शंका नाही आम्हाला. सांगतो मी काल परवा सगळ्यांनाच कारवाई करायची. परीक्षा कसं चालणार तुम्हाला ते क्लासेस एक मिनिट. जर प्राध्यापक नसताना तुम्हाला शिक्षक म्हणून ते टीचर चालतात, ओके, पण असेसमेंट बद्दल त्यांना का आग्रह नाही करत? सर, आमचं जर तुम्ही हे करून जर पाहिजे ना, आम्ही प्राध्यापकांनी ज्यावेळेस बहिष्कार टाकलाय मुक्ता व्यक्तांनी, त्यावेळेस एबीपीने आंदोलन केलं त्यांच्या विरोधात. तुम्ही आमच्याबद्दल हे नका करू. आमचं स्पष्ट मत आहे, जर सीएसबी वर जर प्रोफेसर असतील तर तुम्ही कॉलेजला नोटीस पाठवा. तुम्हाला जर स्टाफ पण मला काय आग्रह झालाय, स्टाफ बद्दल आग्रह झालाय तुम्ही कॉलेजला ही चळवळ का नाही करत? सर, आम्ही करत नाही असं नाही, आम्ही करत नाही असं नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही कारवाई करा. आम्ही त्या कारवाईसाठी मागायला आलोय. तुम्ही कारवाई काय केली ती दाखवा. तुम्ही कारवाई काय केली ती दाखवा सर. दाखवा आम्हाला कारवाई. कॉलेजला काय दाखवा आणि आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू सर. हे तुम्ही नाही सांगायचं, ठीक आहे? आम्ही परीक्षा कशी लावायची तुमचं काम आहे, ठीक आहे? आमचं काम नाही. तुम्ही त्यांना हॉल तिकीट नका पाठवू. तुम्हाला कितीतरी अधिकार आहेत ना सर. जर त्यांचे सीएसबी वर जर प्रोफेसर असतील, आणि शेवटी काय होतं, तुम्ही सर महाविद्यालयाला कुलगुरू ऑथॉरिटी आहे. तुम्ही त्या ठिकाणी फायनान्शियल हे पण करू शकता ना, पनिशमेंट करू शकता ना, असं नाही सर.